नमस्ते, मी विनीत जावरे डिजिटलमधून तुम्हाला थोडीशी माहिती देतो एसीच्या कन्व्हर्टेबलबद्दल. आपण बघू एसीमध्ये कन्व्हर्टेबल जो येतो तो कसा वर्कआउट करतो. इथे तुम्ही बघू शकता एसीवरती तुम्ही फुल पॉवरवरती 100वरती चालवू शकता. त्याच्यापेक्षा कमी पॉवरवरती 80%, 60%, 40%वरती तुम्ही चालवू शकता. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचा ऑप्शन जो आहे तो रिमोटवरती येतो. इथून रिमोटवर थ्रू तुम्ही कन्वर्टसुद्धा करू शकता. जे मोड आहे ते आता ह्याच्यामध्ये बेनिफिट काय ते मी तुम्हाला सांगतो. 100% म्हणजे फुल पॉवरवरती चालणार. ॲज इट इज जेवढी एसीची पॉवर आहे त्या एसीवरती चालणार. म्हणजे कॉम्प्रेसर तुमचा 100% येतो त्याच्यामध्ये. पण जर तुमच्याकडे रूममध्ये जर तेवढी माणसं अवेलेबल नसेल किंवा कूलिंग जर तुमची सफिशियंट आहे त्याच्यामध्ये किंवा तुमचा रूम 120 स्क्वेअर फीटपेक्षा छोटा आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता की 80%वर सुद्धा चालू शकता किंवा 60%वर सुद्धा चालू शकता. ह्याच्यामध्ये काय होतं की कॉम्प्रेसर तुमचं स्लो मोडवरती वर्क करतो, ज्याच्यामध्ये तुमचं जे एनर्जीचं कन्झम्पशन आहे ते खूप कमी प्रमाणात होतो, जेणेकरून तुमची इलेक्ट्रिसिटी सेव्ह होते याच्यामध्ये आणि तुम्हाला कूलिंगसुद्धा सफिशियंट होते याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता एक तर 100%, 80%, 60% ॲज अकॉर्डिंगली तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं सेट करून तुम्ही एसी हा वापरू शकता. हा एसीमध्ये कन्व्हर्टेबल चांगला फीचर आहे जो एनर्जी सेव्ह आहे. थँक्यू.